राज्यातील सरकारी कर्मचारी 21 एप्रिल पासून बेमुदत संपावर. राज्यातील संघटनांनी दिला निर्वाणीचा इशारा. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर राज्यातील सरकारी कर्मचारी विविध मागण्यांसाठी 21 एप्रिल पासून बेमुदत संपावर जाणार असल्याची एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे आणि याबद्दलच आपण आज सविस्तरपणे माहिती बघून घेणार आहोत. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोणत्या मागण्या असणार आहेत आणि त्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी ते कशा पद्धतीने संपावर जाणार आहेत, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही विसरू नका. चला तर बघूया की राज्यातील सरकारी कर्मचारी 21 एप्रिल पासून कशासाठी बेमुदत संपावर जाणार आहेत. तर राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर असे सुमारे 17 लाख कर्मचारी 21 एप्रिल पासून बेमुदत संपावर जाणार असल्याची घोषणा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने केलेली आहे. प्रलंबित मागण्यांबाबत राज्य शासनाने ठोस निर्णय न घेतल्याने हा आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी दिलेली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार महायुती सरकारला सत्तेवर येऊन वर्षाहून अधिक कालावधी उलटला असला तरी कर्मचारी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. संघटनेने राज्य शासनाकडे एकूण 18 मागण्यांची सनद सादर केलेली आहे. त्यामध्ये रिक्त पदे तातडीने भरणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करणे, प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्त्या देणे, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 10, 20, 30 अशी आश्वासित प्रगती योजना लागू करणे, तसेच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त अंशतः अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे अशा प्रमुख यामध्ये मागण्या आहेत. तर एकंदरीत विविध प्रकारच्या एकूण 18 मागण्यांसाठी राज्यातील सरकारी, निमसरकारी, सर्व शालेय आणि इतर कर्मचारी हे 21 एप्रिल पासून बेमुदत संपावर जाणार असल्याची महत्त्वाची माहिती मी आपल्यासाठी आज घेऊन आलो होतो. त्यामुळे अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज आपण पाहून घेऊ शकता. टीईटीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी टीईटीचे अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओज जर आपल्याला पाहायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टीईटी एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण टीईटीच्या व्हिडिओच्या माध्यमातून टीईटीसाठी आपली तयारी करून घेऊ शकता. जाता जाता आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं आणि सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो. माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.